Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमी आहे ती राज्यातल्या भाजपची. विधानसभे अगोदर राज्य भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते. फडणवीसांसह राज्यातले 6 बडे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीमध्ये फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. दिल्लीमध्ये भाजपनं देशभरातल्या ज्या 4 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढे होणार आहेत त्या राज्यातल्या नेत्यांना बोलावलेलं आहे. राज्य भाजपमध्ये मोठे फेरबदल, 2 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती, फडणवीसांच्या इच्छेवर उद्या निर्णय. दिल्लीत मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. फडणवीस बैठकीसाठी. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोअर कमिटीत निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष. फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाबाहेर राहण्याच्या इच्छेवर ठाम असल्याची माहिती. राज्य भाजपच्या प्रभारी सहप्रभारीपदी 2 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती. प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती. राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवाचा दोन्ही मंत्री आढावा घेण्याची शक्यता. आढाव्यानंतर राज्यात मोठ्या फेरबदलाचा अंदाज. मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता. तर दिल्लीमध्ये मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रामधून यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे या सहभागी होतील. तर आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे 6 जण या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो. म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आत्ता जे केंद्रीय पातळीच्या 2 मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आत्ता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न केला जातो. देवेंद्रजी महाराष्ट्राचे निर्विवाद नेते काल होते, आज आहेत आणि उद्याही असतील. खरं म्हणजे सन्मान आधी उद्धव ठाकरे किंवा उभाठा गटाला महाविकास आघाडीत कसा मिळेल या सन्मानाची काळजी सुषमाताईंनी करावी. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काय होतंय यावर लक्ष द्यावं. देवेंद्रजी फडणवीस यांना कुठेही बाजूला सारलं जाणार नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे पक्षांतर्गत चर्चा आहेत. पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल. आणि आता बातमी आहे ती भुजबळांची. भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावलल्यामुळे भुजबळांनी वेगळा विचार करावा समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचे सूत्रांनी म्हटलेलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावलल्यामुळे भुजबळांनी आता वेगळा विचार करावा असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाटतं. आजच्या समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समोरच ही मागणी केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावलल्यामुळे वेगळा विचार करा, कार्यकर्त्यांची मागणी. जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींवर अन्याय होतोय, कार्यकर्त्यांचा आरोप. आपल्यासाठी सध्या सर्व काही ठीक नाही, त्यामुळे वेगळा विचार करा, कार्यकर्त्यांची मागणी. नाशिक लोकसभेमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे भुजबळांनी बोलून दाखवली होती नाराजी. राज्यसभेवर देखील इच्छुक असून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण. तुम्ही रोज भेटता, मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून? कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये, नाही तर तुम्ही भेटतातच. अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काय काय वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, पुढे जायचं असतं. काय आज नाही तर उद्या होतं, काम करत राहायचं असतं आपण. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना,
और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। तर मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करायला हवी असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही हे कोर्टानं सांगितलेलं आहे। ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनामध्ये सहभागी होणार असं भुजबळांनी म्हटलंय। मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल। त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील। मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही। याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली त्यांनी नाही सांगितलं आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही, तर म्हटलं मग मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। तर या पुढल्या बातम्यांकडे। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये 650 मतांचा फरक असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। दरम्यान रवींद्र वायकरांच्या विजयामध्ये निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे। कीर्तिकरांना विजय घोषित केलं होतं, तरीही 2दा फेर मतमोजणी करून त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे। त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे। फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली। या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत। मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। ज्या निवडून आल्या त्याच्यामध्ये EVM चांगलं होतं, ज्या निवडून नाही आल्या तिथं EVM बिघडलं, तिथं कुठेतरी फोटो काढला हे काढला। आता 48 मतांना वायकर साहेब निवडून आल्यामुळं तिथलं EVM बिघडलं, याच्यामध्ये काही तथ्य नाही। त्या पूर्ण निवडणुकीमध्ये मी स्वतः होतो, त्याच्यामुळे पराभव झाला की त्याचं खापर फोडायचं ही नवीन एक पद्धत राजकारणामध्ये दृढ झालेली आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। विधानसभेच्या जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं नाना पटोलेंनी म्हटलं। तर विधानसभेमध्ये आम्हाला 80 ते 85 जागा मिळाव्यात अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे। मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं। काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। आघाडीचा फॉर्म्युला ठरला अशी सुद्धा चर्चा येत आहे। काय बोललो, अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही। त्याच्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय। असे कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही। मनुष्य विजयानं नम्र होतो, राणे विजयानं हिंस्र आणि बेफाम होतात अशी सडकून टीका सामनामधून नारायण राणे यांच्यावर करण्यात आली आहे। कोकणातून शिवसेना संपवली या राणेंच्या टीकेला सामनामधून उत्तर देण्यात आलं।
मनुष्य विजयानं नम्र होतो, राणे विजयानं हिंस्त्र आणि बेफाम होतात. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा विजय. नव्या मंत्रिमंडळामध्ये राणेंना स्थान नाही ही त्यांची योग्यता, त्यामुळे त्यांच्या अतिक सूक्ष्म अकलेस झिंजण्या आल्या. राणे कसेबसे जिंकले पण भाजप हरला. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची हीच अवस्था होते, केसरकरांनी सांगितलं होतं. राणे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौलं आणि डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला. मंत्री केलं नाही म्हणून राणे मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत. राणे आणि त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेनं 3दा धूळ चारली, 4थ्यांदाही पराभव होईल. राणेंनी सेनेचा पराभव कोकणामध्ये केला हे असत्य आहे. पैसा, पोलिसांच्या मदतीनं कोकणी बाणा आणि स्वाभिमानाची तात्पुरती पीछेहाट केली. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं. मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या, पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय, माजी खासदार विनायक राऊत म्हणताय. म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो. अशा आमच्या कोकणातल्या जनतेच्या शत्रूंना जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा आमच्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने काढून दाखवेल. पुण्यामध्ये शरद पवार गट 8 पैकी 6 जागांची मागणी करणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. तर ठाकरे गटाकडून सुद्धा पुण्यामध्ये 6 जागा लढवणार असल्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कसब्याची जागा काँग्रेसनं सोडल्यास कार्यकर्ता म्हणून काम करणार असं आमदार धंगेकर यांनी म्हटलंय. साधारण 6 जागा मागतोय. गेल्या वेळेस 4 जागा आम्ही लढलो होतो, ज्याच्यामध्ये हडपसर असेल, वडगाव शिरी असेल, पर्वती असेल, त्याचबरोबर खडकवासला असेल. याच्यामध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट ह्या अतिरिक्तच्या जागा आम्ही मागणी करतोय. ही मागणी पुणे शहराच्या वतीने आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे आम्ही ठेवतोय. याचा निर्णय जो काय असेल तो आदरणीय पवारसाहेब घेतील. पुणे शहरातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची आमच्या मागणी आहे की पुण्यातले 6 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावेत, ज्या योगे आम्ही पुण्यातल्या जनतेच्या समस्या सोडवू शकू. आणि जर उद्या काँग्रेसनी जे काही जागा पुण्यात सोडल्या असतील तर त्यामध्ये कसबा गेली तर आमचं काही गैर नाही. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. मी कार्यकर्ता म्हणून काम करणार. पक्षाने जो निर्णय घेईन तो अंतिम असतो आणि पक्षाचा निर्णय हा आम्हाला मानावाच लागतो ना. अजित पवार गटातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याचं रोहित पवारांनी म्हटले. अधिवेशन होताच आणि फंड मिळताच अनेक आमदार पक्षामधून बाहेर पडतील असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान रोहित पवारच मंत्रिपदासाठी अजितदादांच्या संपर्कात आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय. त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या. जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही, असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. रोहित पवार म्हणतायत की 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि अधिवेशनानंतर ते आमच्या सोबत येतील. मी ऐकलं रोहित पवार स्वतः अजितदादांच्या संपर्कात आहेत मंत्रिपदासाठी. अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूला येऊन उभं राहतील असं ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ. शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं विधान. स्ट्राईक रेट आहे, स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे, फॅक्ट आहे. पण भाजप एक मोठा पक्ष आहे, राज्यात पण मोठा पक्ष आहे, देशात पण मोठा पक्ष आहे. भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठी पार्टी आहे, मोठा भाऊ आहे, याच्यावर काही शक नाही. जरांगे सांगतात आम्ही ओबीसींचे बंधू, पण तेच ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात. जरांगेंना सरकारकडून रेड कार्पेट, पण ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकार फिरकतही नाही. सरकार फक्त ठराविक वर्गाचं आहे का? लक्ष्मण हाके यांचा सवाल. जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाही.
मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे. लक्ष्मण हाकेंना विरोधक मानलं असतं तर तोडीस तोड उत्तर दिलं असतं. मात्र त्यांना विरोधक मानलं नाही, त्यांना उत्तर देणार नाही. हाकेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांची गृह खात्यावर पकड नाही. भंडाऱ्याचे डीवायएसपी अशोक बागुल यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांना निलंबित करावं. नाना पटोले यांची मागणी. बागुलचा जो इश्यू मांडला त्याला तातडीने निलंबन करावं ही मागणी केली. आता कारवाई सुरू आहे. ही महाराष्ट्रातली भाजप सरकार आहे आणि त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा दोघांच्यावरच पकड नाही. उष्माघातानं किती लोकांचा मृत्यू झाला ते सरकारनं जाहीर करावं. नाना पटोले यांची मागणी. तर जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असंही केलं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. गेल्या 2 महिन्यात कोल्हापूरमध्ये क्राईम रेट वाढला. पोलीस आणि प्रशासनाचं लक्ष नाही का? सतेज पाटलांचा सवाल. कोल्हापूरमध्ये एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले असं वातावरण गेल्या महिन्याभरात आपण पाहतोय. नेमकं लक्ष पोलीस प्रशासनाचं कोल्हापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही? शरद पवार उद्यापासून 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर. पवारांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत 11 शेतकरी मेळावे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर. नगर आणि श्रीरामपूरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन. राज ठाकरे 19 आणि 20 तारखेला नाशिक दौऱ्यावर. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार. शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट. आमची हीच सदिच्छा आहे की दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. चांगली गोष्ट आहे, त्यांनी प्रयत्न करावे आणि दोघांना एकत्र करावं. आमची ही सदिच्छा आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी सगळ्या पक्षांच्या माध्यमातून एक राहावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, जनतेचीही अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघता तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं विधान. जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार. जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवार यांच्याकडून पूर्णविराम. तोडीबाज, वसुलीबाज, मांडवलीबाज अशी बच्चू कडूंची राज्यामध्ये ओळख. बच्चू कडू खोक्याचं राजकारण करत आलेत. रवी राणा यांचा हल्लाबोल. तुम्ही नाव घेतलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये तोडीबाज, वसुलीबाज आणि मांडवलीबाज म्हणून ओळखले जाते. ते खोक्याचं राजकारण नेहमी करत आलेले. ते कोणाची सुपारी कुठूनही घेऊन करू शकतात. भास्कर जाधवांवर ठाकरेंनी विधानसभेसाठी विदर्भाची जबाबदारी दिली. पूर्व विदर्भातील 14 जागांवर अभ्यास केला. इच्छुकांची माहिती घेतली. अहवाल ठाकरेंना देणार. जाधवांची माहिती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये शिंदे गटाचे बॅनर. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भगवा विचार त्याला जनाधार. बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. कसबा मतदारसंघ ठाकरे गटानं मागितला तर त्यांची मागणी रास्त. कसबा विधानसभा ठाकरे गटाकडे गेला तरी कार्यकर्ता म्हणून काम करेन. कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. कसबा गेली तर आमचं काय काही नाही, शेवटी पक्षाचा निर्णय असतो. मी हे म्हणतोय की मी कार्यकर्ता म्हणून काम करणार. पक्षाने जो निर्णय घेईन तो अंतिम असतो आणि पक्षाचा निर्णय हा आम्हाला मानावाच लागतो ना. आणि आता केंद्रामधून 2 मोठ्या बातम्या. वायनाडची जागा राहुल गांधी सोडणार असल्याची बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेचं अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवणार ही आणखी एक मोठी बातमी. 2 महत्वाच्या बातम्या. केंद्रातून वायनाडची जागा राहुल गांधी सोडणार आहेत. लोकसभेचं अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दिल्लीमध्ये हालचाली. मेगा बैठकीचं आयोजन. फडणवीसांवर उद्या मोठा फैसला. पहा रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्ट. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.